नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सुधारित पेन्शन योजनेत त्रुटी, महासंघाचा आक्षेप, तर होणार मोठे बदल. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. राज्य शासनाने 6 मे 2026 रोजी जारी केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या शासन निर्णयामध्ये अनेक तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटी असल्याचा आक्षेप राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतलेला आहे. या त्रुटी दूर करून कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसोबत लवकरच एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची ही माहिती समोर येत आहे. महासंघाच्या मते 6 मेच्या शासन निर्णयातील त्रुटींचा बारकाईने अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचविणे गरजेचे आहे. जुनी पेन्शन योजना आणि सुधारित पेन्शन योजना यामधील तफावत स्पष्ट करून कर्मचाऱ्यांच्या संभाव्य आर्थिक नुकसानीवरही बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. शासनासमोर आपली तांत्रिक बाजू आणि कायदेशीर पुराव्यांच्या आधारे भक्कमपणे मांडण्याची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे महासंघाने आता स्पष्ट केले आहे. पेन्शन योजनेव्यतिरिक्त राज्यसेवेतील अधिकाऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्नही या बैठकीत मांडण्याचा महासंघाचा मानस आहे. यासाठी सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून लेखी सूचना व टिप्पण्या महासंघाच्या कार्यालयाकडे ईमेलद्वारे पाठवाव्यात, असेही आवाहन आता कर्मचाऱ्यांना करण्यात आलेले आहे.